आली वाटतं काम आली. मॅडम पुढे. मॅडम गेलाय भाजी घ्यायला. भाजी घ्यायला तुम्ही घरात एकटेच आहे का? हो एकटाच आहे. मज्जाच मग आपली. मॅडम काही 3-4 तास येणार नाही आज. मग आपण दोघंच का? आपण दोघंच आहे. तू एक काम कर मध्ये जाय, मी पाहतो काय काय नाही तिकडचं आवडतो पर्यंत. कामाला आवडून गेली का सांगायचं ना. मालकीला काम आवडून जाय. चायला तर कमालच आहे बाबा. सुरुवात करून करावा. कपड्यापासून करते. अहो काही मदत करू का? कोण तुम्ही? काय मदत करणार? आता मालकी नाही म्हटलं चला मग मी मदत करून देतो. काय येतं तुम्हाला मदत करायला? काय करणार आहे? स्वयंपाक बनवते ना तू? काय बनवायचं स्वयंपाकाला? काहीतरी बनव चांगलं. मालकीने येईपर्यंत आपण दोघं जण खाऊ. मालकीन पाहिजे तुम्हाला तर. मालकीन काय 4-5 तास येत नाही. आली लवकर तर. तू टेन्शन नको घेऊ मालकीनचं. आपण आहे ना. वरचे काम पडले कोण करणार? तू एक काम कर, आता इथलं झालं ना त्या बेडरूम मध्ये लावून घे. तोपर्यंत मी पाहतो येतो मालकी. झालं इथलं सगळं. झालं का? भांडे झाले, ओटा झाला. मग आता एक काम कर, वरचं आहे ना वरचं रूम पाय तू. तोपर्यंत मी बघतो मालकी येते का. तू चालेल ना? चालेल. लाईट बंद करायला. हो चालेल मालकी चालेल. माझ्या नावाने ओरडत. कामवाले आली वाटतं. कामा घरातले झाले असं खायला बनवायचं, चहा बनवायला होते ते बाजारात जायचं म्हणलं तर नुसतं कटायचं. हे आवडलं वाटतं. मग कुठे गेली ती? घरात तर काही दिसणार नाही. मी काही दिसणार नाही. ओ आओ ओ कुठे गेले? वरती गेले असं. काम पडले आज. मालकी बाई काय केली? बस ना वरती अचानक हा मग आवाज काय? नाही दिला आज मला. आता मालकीन बाई नाही कोण नाही. बस थोडीशी गप्पा मार. बसा ना तुम्ही. बसा बस तर खरं. तुम्ही बसा. बस ना. नको तर तुम्ही बसा. बरं ये तू इकडे. मी बसतो इकडे. बस. मालकीन कुठे गेली? आता मालकीन गेली. मालकीन काही येत नाही 4 तास. त्याच्यामुळे एकदम बिंदास आहे. एक काम कर, मी दरवाजा लावून घेतो. लावते का? नका दरवाजा कशाला लावते? अगं नाही का थोड्याशा गप्पा टप्पा मारू आपण. नका ते. ऐक ना. मला काय म्हणायचं तुम्हाला? मी काय म्हणतो ऐक ना, जर मी पगार वाढवला तर माझे काही काम असेल तर तू करशील का? तुमचं काय काम आहे? हात ऐक सोडा ना. ना. ऐक ना. काय काम आहे म्हणजे आता मालकीने मग बसला आपण. मी काय म्हणतो ऐक ना, मी पगार वाढवायला तयार आहे. पण माझे काही काम आहे थोडेसे ऍडजस्ट करशील का? कसले? आहे थोडस. पण मग कसले? अगं ते नाही म्हणत की मी आहे थोडस. तर बघ अगं लांब नको सरकू तू. मी काय म्हणतो ऐक ना. बाई नाही तुमची मॅडम घरी नाही ना. भीती कसली? असं साहेबांसमोर अचानक बसले. अगं तसं नाही राहत काही. साहेब काही नाही, साहेबाला मित्र समज. मी काय म्हणतो ऐक ना, मी तुला पगार बी देईन आणि काय लागलं ते एक्स्ट्रा पैसे पण देईन. कसले? देईल काही कामाचे. मग काय काम आहे? असं काय काम आहे तू समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. ऐक ना, मी काय म्हणतो ऐक ना, जास्त लाजू नको ग. तुला हसते, तू हसते ना मला गोड दिसते. माझं मन तुझ्याकडे वळालं. मी काय म्हणतो ऐक ना, थोडंसं करशील काय ॲडजस्ट? मी काय म्हणतो मी थोडंसं ना ऐक बरं का, तिकडे सरळ बरं का. आता काय
काय नाही, थोडंसं आपण एकमेकांना ऍडजस्ट करायचा प्रयत्न करू लागच. नका मग. ऐक ना मॅडम नका नका, तुझी चुकीचं आहे. काय नाही मॅडम, काही येत नाही. तू ऐक ना, मी काय म्हणतो, ऐकायचं ऐक. तुझी चुकीचं आहे मॅडम. कधी अरे काय चालू आहे? काय चालू आहे? 5 मिनिटं. तू कसं काय अचानक? तू तर 5 वाजता येणार होती ना. 5 वाजता? हा. तुमची हीच मजा पाहिलं, बरं झालं लवकर आली. अगं नाही ग, मी काय दिसत तिला ते कामाचं सांगत होतो. काय सांगत होते कामाचं? अरे कामाचं सांगत होतो, फक्त तिला शिकवत होतो. काम करायचंय? अरे कोणतं काम करायचंय? हसू नका, दाता काढू नका. आताच्या गत झाले, लाज वाटत नाही तुम्हाला? अगं मी फक्त तिच्या बरोबर थोडस समजून. बोला का सगळी तिकडं? बोलवा. अगं मी तिला समजून सांगत होतो. आवाज बंद. बोलवा तिला. बोलवा, नाही तर तुम्हाला हाणलं ना मी. बोलवा. ए, इकडे ये. पप्पी घ्यायची तिची? नाही ग, पप्पी कशाला घेऊ मी? हे धंदे करता मी गेलो? अगं मला घाम कामवाली तर सोडायची ना. काय नाट्य आहे? काय नाही का, तिला हे फक्त सांगत होतो मी. पळायचा प्रयत्न करू नका. का बरं बोलवलेलं वर? काय गे वर काय चाळे चालू होते तुमचे? साहेब मला म्हटले की वरती 2 मिनिटं चल. मी आले. साहेब म्हणे तुला पगार वाढून देतो. मग साहेबांनी मला जवळ घेतलं, तेवढं तुम्ही आले. बस एवढंच, बाकी माझी काही चुकी नाही त्याच्यात. हे तुला पगार वाढून देत होते ना? हा. बरं थांब, आता तुझं एवढं ऐकलेलं आहे मी. आता या माणसाकडे पाहते, तू जाय. पाहते मी उद्या तुला यायचं का नाही यायचं, मी फोन करून सांगत. काय हो? काय एवढे लोक त्याची आवलत झाले काय? पगार वाढून राहिले का तुम्ही? काय पगार वाढवायचं तुम्हाला? इकडं पा. तू अचानक कसं इकडं पा. मी काय म्हणतो, तू अचानक कसं काय? असं काय करता घरात? नाही ग. बायको पुरत नाही काय? कामावली सोबत? अहो लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. काय वय झालं आणि काय त्या पोरींच्या बायांच्या मागे लागता? हा, ती तर माझ्या विश्वासातली, तिची चुकी नाही. तुम्हीच तिला पगार वाढून देणार होते, जवळ घेत होते. ती तिची मजबुरी म्हणून ती तुमच्या जवळ आली. तुम्ही नालायक ना. आधीपासून शेण खायची सवय पडून गेली तुम्हाला. नाही ग बाई, तुला गैरसमज आहे. हा, गैरसमज आहे हा तुझा. गैरसमज म्हणता? जवळ ये 4 टाइम म्हणून राहिले, मी मागून ऐकू राहिले, सगळ्या गोष्टी मी ऐकल्या तुमच्या. डोळ्याने पाहिलं तरी तुम्ही म्हणता गैरसमज आहे. अगं नाही ग, ते काय जास्त एवढं हे डोकं मी काय खाजायचं धंदे माझ्याकडे का? ए बाई, किती वैताग देती तू. मी काय चुकीचं वागलोय तिथे? तिला फक्त 2 गोष्टी समजून आतापर्यंत सांगत खाऊ होतो. पिऊ घातलं नाही, एवढं लाच सोडून दिली पूर्ण तुम्ही. हा, म्हणजे तुम्ही असंच करता वाटतं, पगार झाला का बायांना रुडवता म्हणून मला कमी पगार देता काय? आज माझा इतका संताप झालाय ना, आज तर तुम्हाला जेवायला तर नाही, उपाशीच मारते. आज निघायचं आणि ना महिन्याचा पगार पूर्ण माझ्या हातात द्यायचा, 1 रुपया तुमच्या हातात मारून फेकणार नाही, तोंडावर सुद्धा नाही मारणार. तर बरं ठीक. निघा इकडं. जीवला नको नको झाला. एवढी थकून भाजीपाला घेऊन आले, वरती पाहते तर बाबाचे हे नाटके. आणि आता कामवाली काढून टाकते, एखादी म्हातारी बाई ठेवते. पाहते आता हा म्हातारीच्या मागं लागायला बसला. लाच सोडलेली या बाबांनी, टेन्शन वाढून दिलं. उद्या आता ह्याला सडक्याला जेवायला देत नाही, आज उपाशीच मारते. आजच्या दिवस त्याला बाहेरच ठेवले.